65,000 का? किती वेळ द्यायचं? दुसरं वेळ आहे. आता गाभण आहे कशी आहे? वेलेली आहे का? खाली काय आहे? कुठं आहे रेडी? तिकडे आहे का? तुम्ही बघून घ्या, खाली रेडी आहे. 65,000 रुपये किंमत सांगितलेली आहे. द्यायची काय होईल फायनल तरी? 55 पर्यंत का? बरं, ही रेडी तिथं आहे का? रेडी आहे 55 पर्यंत देऊ. एकच आहे का एवढी? बरं ठीक आहे. आपला मोबाईल नंबर तेवढा सांग. 9168 20 86 मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. म्हशीची माहिती पण दिलेली आहे, दुधाचं बी सांगितलेलं आहे. ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. खाली रेडी आहे ना? खाली रेडी आहे. 70 का? बघून घ्या. वेद किती आहे मालकीचं? दुसरं वेद आहे. खाली बरं, आता दूध कसं चालू आहे हिला? खाली रेड आहे, तुम्ही बघून घ्या. 8 लिटर दूध चालू आहे. दुसरे वेत आहे. ह्याची द्यायची काय होईल फायनल तरी? 65 पर्यंत का? एकच आहे का आपल्याकडं? बरं ठीक आहे. आपला मोबाईल नंबर तेवढा? 96 23 56 96 67. मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. या म्हशीची माहिती पण दिलेली आहे. खाली रेड आहे, दुधाचं बी सांगितलेलं आहे. ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची आहे तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. 45. बरं, काय वेद किती आहे? काय हे पहिल्यावर लिहिली, दुसऱ्याला आपण लिहिली. पहिल्याला लिहिले. खाली काय होतं? खाली हातावर घेतले आपण, रेड होतं. बरं 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 बरं. आता दुसऱ्यांदा गाभण आहे का? आपण 15 दिवस झाले. बरं बरं, 15 दिवस झाले. द्यायची काय होईल फायनल? 40 पर्यंत का? बरं ठीक आहे. आपला मोबाईल नंबर तेवढा? 76 66 60 20 22. एकच आहे का? मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि ह्याची थोडक्यात माहिती पण दिलेली आहे. ज्यांना कोणालाही म्हैस खरेदी करायची आहे तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. तो वेद आहे इथं वडा तिकडं. दुसरं वेत आहे, बघून घ्या तुम्ही. 90 किंमत सांगितलेली आहे. येऊ द्या माघारी. वेद दुसरा आहे ना? व्याला किती दिवस टायमिंग येईल? बरं, हिची द्यायची काय होईल फायनल तरी? 85 पर्यंत. ठीक आहे, तुम्ही बघून घ्या. 85,000 पर्यंत द्यायची म्हणून सांगितलेली आहे. बस राहू द्या. एकच आहे का आपल्याकडं? बरं ठीक आहे, चालते. सांगा आपला मोबाईल नंबर. 88 हां 44 हां 98 95. मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि या म्हशीची फायनल किंमत बी सांगितलेली आहे. वेद किती आहे ती बी सांगितलेली आहे. तर ज्यांना कोणाला म्हैस खरेदी करायची आहे तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. केवढ्याला फायनल हे? नाही काय त्याला उठून सांगा, बसून सांगा. वेद किती व्हायचं? तिसरे वेद आहे. खाली काय आहे ती? रेडी. आता हिला दूध कसं चालू आहे? काय एकच आहे का? बरं, आणि ह्याची द्यायची काय सांगितली फायनल? केवढ्याला? 85,000 देऊन टाकायची म्हणजे मालक. बघून घ्या. खाली रेडी आहे ना? आणि दुधाचं कसं म्हणलं? सकाळ 5:30-6 पिळती, सांच्याला 5 लिटर पिळती. बरं ठीक आहे. आणि ही जी सगळं काय सांगितली? हां बरं, पहिला रो आहे. 2.5-3 लिटर पिळते. तर हिला येऊन किती 10 दिवस झाले का? 10 दिवस झाले. ही काय खाली रेडी आहे का? तुम्ही बघून घ्या. ही द्यायची काय सांगितली फायनल? सांगाय 55 सांगायचं, 45ला देऊन टाकायचं. 55 सांगायचं, 45,000 देऊन टाकायची. बरं, बघून घ्या तुम्ही. 45,000 देऊन टाकायची म्हणजे मालक. आणि पहिला रो आहे. ठीक आहे. आपला मोबाईल नंबर त्याच्यावर? 8208 हां 016514. मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. ती पहिला रूम आहेस. आणि ती किती वेळ मध्ये ते म्हणलं? ती तिसऱ्या वेताची आहे. ज्यांना कोणाला या दोन्ही म्हशी खरेदी करायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. 60 का? खाली काय रेड आहे का? आता हिला दूध कसं चालू आहे? बरं, आणि वेत किती आहे तिचा? तिसरं वेत आहे. बघून घ्या. आणि 2 नंबरची? 2 नंबरची पण दुसरं यात आहे. बरं, 5 लिटर दूध. 5 लिटर. आणि खाली रेड आहे. रेडी आहे का? बरं, आणि या 3 नंबर? 3 नंबर का आपण आहे, गाभण आहे का? 65,000 आहे. बरं, वेत? तिसरा. बरं, आणि दोन्ही? त्याचे पण तिसरंच यात आहे. बरं किंमत 90 आहे. बरं, आणि ह्याची?
85. ही बी वेत हिचं तिसरं. तिसरंच वेत आहे. आता या जी तुम्ही किमती सांगितलेल्या आहेत ना काय मी तुम्हाला कास दाखवतो बघून घेतो मी जरा मागणं. त्यात काही गाभण आहेत आणि काही वेलेले आहेत. त्यात 2 म्हशी वेलेले आहेत बघून घ्या. दुधाचं बी मालकाने सांगितलेलं आहे आणि मालकांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो. ह्या जी किमती सांगितलेली आहेत तुम्ही यात कमी जास्त होईल ना? हो. हां, ठीक आहे. आपला मोबाईल नंबर अगदी व्यवहार करून देतो तुम्हाला. ठीक आहे. मोबाईल नंबर सांग. 97 हां. 67 हां 00 हां 32 38. मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. या किमतीमध्ये पण काहीतरी कमी जास्त होईल असं सांगितलेलं आहे मालकाने. तर ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायची आहेत तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता का? किती वेळ येते हिचं? बरं आता गाभण आहे कशी? सड म्हशी आहे. बरं ठीक आहे. द्यायची काय होईल फायनल ह्याची? 50 पर्यंत. 50 पर्यंत. ही बी तुमचीच आहे का? ह्याची काय सांगितली? खाली खाली रेड आहे. खाली रेड आहे तुम्ही बघून घ्या. आणि दूध कसं चालू आहे आता? दूध 4 चालू आहे. 4 चालू आहे का? बरं ठीक आहे. तुम्ही ह्याची द्यायची काय होईल फायनल? 90-95 पर्यंत. 2च आहेत का? एक मिनिट कास दाखवतो तुम्हाला. आपलं गाव कुठलं? सांगोलाच का? बरं आपला मोबाईल नंबर तेवढा सांगा. 98 22 28 28 33 मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आणि या दोन्ही म्हशी या मालकांचीच आहेत. ही दुधावरली म्हैस आहे आणि ही म्हशी तुम्हाला तर सांगितलेली आहे मालकांनी. तर ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायची आहेत शेडी म्हैस आहे ही. तर ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायची आहेत तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. किती वेळ आहे हिचं? 4थं वेळ आहे. खाली खाली रेडी. आता दूध कसं चालू आहे हिला? 12 लिटर दूध आहे. बघून घ्या. ग्लास वगैरे दाखवतो तुम्हाला. येते मी. ह्याची द्यायची काय होईल फायनल तरी? लाखाच्या आसपास का? एकच आहे का आपल्याकडे? बरं आपलं गाव कुठलं? मंगळवेढा. आपला मोबाईल नंबर तेवढा? 90 67 22 33 37. मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तुम्ही बघून घ्या. या म्हशीची माहिती पण दिलेली आहे. तर ज्यांना कोणाला ही म्हशी खरेदी करायची आहे हां 12 लिटर दूध आहे म्हणून सांगितलेलं आहे मालकांनी. तर ज्यांना कोणाला ही म्हशी खरेदी करायची आहे तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. काय सांगितली? 85 का? बघून घ्या. 85,000 रुपये किंमत सांगितली. येऊ दे. 85,000 रुपये किंमत सांगितलेली आहे. वेत किती व्हायचं? हां तिसरं आहे. लावा लावा आता काय अडचण नाही. बघून घ्या. तिसरं वेत आहे. ते वेळेला किती दिवस टायमिंग आहे अजून हिला? काय 10 ते 15 दिवस टायमिंग आहे का? बरं ह्याची फायनल किंमत काय होईल तरी द्यायची? 70 पर्यंत का? आणि ह्या 2 नंबरची 65,000. हिचं वेत किती आहे? काय 4थं वेत आहे का? बरं ठीक आहे. तुम्ही बघून घ्या. 4थं वेत आहे. 65,000 रुपये द्यायचे. हिला वेळेला किती दिवस टायमिंग आहे अजून? 4-5 दिवस. येऊ दे. ह्याची द्यायची काय होईल फायनल? 50 पर्यंत का? ठीक आहे. गाव कुठलं आपलं? शिवना. बरं आपला मोबाईल नंबर तेवढा सांगा. 95 27 07 28 07. मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. दर या सांगोल्या बाजारात आपण असता. दर या मालक बघून घ्या तुम्ही. दर रविवारी या सांगोल्या बाजारात असते. या दोन्ही मशीनच्या ह्यांनी किमती बी सांगितलेल्या आहेत आणि किमतीमध्ये कमी जास्त होईल असं मालकानं सांगितलेलं आहे. तर ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायची आहेत तुम्ही डायरेक्ट त्या मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता.